हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। अकोट आणि अंबरनाथ मधील युतीवरून फडणवीस नाराज। फडणवीस स्थानिक नेत्यांना विचारणा करणार, सूत्रांची माहिती। अकोटमध्ये भाजप एमआयएम तर अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेसची युती। छत्रपती संभाजीनगरमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न। कार्यालयाबाहेरील पडद्याला अज्ञातानं आग लावली। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाहीये। अजित पवारांनी सावरकरांचा विचार नाकारण्याचं कारण नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। तर सावरकरांच्या विचारधारेवर अजित पवारांचं नो कमेंट्स। अजित पवार सावरकर विरोधी, मग त्यांना महायुतीत कशाला ठेवता? अजित पवारांना दूर करा, संजय राऊतांचा टोला। निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला। आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? फडणवीसांचा विरोधकांना टोला। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? मनपा निवडणुकीत सरळ मार्गानं निवडी नाहीत, वेगवेगळ्या मार्गानं बिनविरोध निवड झाल्यानं मिरची लागली। जयंत पाटील यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। वरळीमध्ये विरोधात प्रचार केलेला राग उद्धव ठाकरेंनी ठेवला। युतीसाठी धुरी आणि संदीप देशपांडे हे 2 किल्ले दिले गेले। भाजप प्रवेशानंतर धुरींचा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवर निशाणा। सीट न मिळाल्यानं धुरींनी भाजपची स्क्रिप्ट वाचली। आम्ही देखील वरळीतील सिटिंग सीट सोडल्या। धुरींच्या आरोपांवरती सचिन अहिर यांचं स्पष्टीकरण। संतोष धुरींपाठोपाठ मनसेचे मनीष धुरी हे देखील नाराज असल्याची चर्चा। परब, संजय कदम आणि दीपक सणस यांनी केसांनी गळा कापला। मनीष धुरी यांचं राज ठाकरेंना पत्र। एकनाथ शिंदे भगव्याच्या आड लपलेला सैतान। शिंदेंच्या पक्षाचं आयुष्य हे कोंबडीच्या आयुष्य एवढं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडून शिंदेंसह शिवसेनेवर टीकास्त्र। महापालिका निवडणुकीत प्रचंड पाऊस पडणार, अंघोळ करून घ्या। सांगलीच्या प्रचार सभेत जयंत पाटील यांचं मिश्किल वक्तव्य।